कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। पती आणि पत्नीचं नवरा बायकोचं जीवन कसं असलं पाहिजे, नवऱ्यानं बायकोशी कसं एकरूप असावं आणि बायकोने सुद्धा नवऱ्याप्रती किती एकरूप असलं पाहिजे, एकनिष्ठ असलं पाहिजे, हे सांगणारी गोड कथा आहे बघा। विश्वास संसारिक जीवनामध्ये दोघांचा एकमेकावर किती प्रगाढ आणि किती प्रचंड विश्वास असला पाहिजे, हे कथेमधून या कथेमधून आपल्याला बघायला मिळेल। कोण आहेत कर्दम ऋषी? देवहूती नावाची ती स्त्री सज्जना हो, तिचं लग्न कर्दम ऋषी बरोबर लावलं। पण कर्दम महाराज कोण म्हणले? ब्रह्मदेवाचे मानसपुत्र कर्दम आहेत। जंगलामध्ये तपश्चर्या करत बसलेले होते। ज्या झाडाखाली बसले त्याच झाडाच्या वरती फांदीवर पोपट आणि मैना दोघं संभाषण करत होते आणि हा महात्मा डोळे लावून ध्यान करत बसलेला आहे। तेवढ्यात त्या पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला आणि त्यांच्या आवाजानं साधूची या कर्दम ऋषीची समाधी उत्थान झाली। समाधीतून कर्दम ऋषी जागे झाल्याबरोबर डोळे उघडून पाहतात तर समोर फांदीवर दोन पक्षी बसलेले आहेत। एक नर आहे आणि एक मादी, एक मेल आणि एक फिमेल आहे, एक पती आणि दुसरी पत्नी आहे। दोघांचा संवाद चालू होता। अंतर्मुख होऊन त्या कर्दम ऋषीने त्या दोघांचा संवाद पाहिला। त्या पत्नीनं पतीच्या खांद्यावरती मान टाकलेली आहे, जणू ती बायको त्या नवऱ्याला म्हणते, मालक, आजपासून मी माझं सर्वस्व तुमच्या चरणावर अर्पण करून टाकलेलं आहे। तुमच्या सुखात मी सुखी राहील आणि तुमच्या दुःखामध्ये जर तुम्हाला तुमच्या जीवनात दुःख आलं तर तुमच्या दुःखात मी दुःखी होईल। तुमचं सुख ते माझं सुख आणि तुमचं दुःख ते माझं दुःख, असा गोड त्या पक्ष्यांचा संवाद चालू होता ऐका। आणि ते सगळं दृश्य दोघं एकमेकांना प्रेमाचा इजहार करत होते। प्रेमानं दोघं एकमेकांना बोलत होते, आपल्या जवळ येत होते। त्या मैनेनं आपल्या पतीच्या आपल्या नवऱ्याच्या खांद्यावरती मान टाकलेली आहे आणि जणू सगळं 100% समर्पण ती आपल्या नवऱ्याच्या प्रती दाखवत होती। हे दृश्य पाहिलं एका नैष्टिक ब्रह्मचारी माणसानं, कुणी? कर्दम ऋषीने। लक्ष द्या, त्या कर्दमानं हे दृश्य पाहिलं आणि त्या कर्दमाच्या मनामध्ये एक वेगळा भाव निर्माण झाला। तपश्चर्या करणारा, भगवंताच्या प्राप्तीसाठी तप करणारा महात्मा सज्जन हो, पण संसारिक लोकांचं ते बोलणं ऐकलं आणि त्याची वृत्ती बदलली। म्हणून ऐका, ज्या माणसाला साधना जीवनामध्ये करायची आहे त्या माणसानं जास्त भोगविलासी लोकांचा आदर्श घेऊ नये किंवा भोगाकडे बघणाऱ्या लोकांकडे जास्त पाहू नये। या कर्दमानं त्या संसारिक असणाऱ्या दोन पक्ष्यांचा संवाद ऐकला आणि त्या कर्दमाला वाटलं की अरे 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 अरे, किती सुंदर हे जीवन आहे, किती सुंदर हे संसाराचं जीवन आहे। दोघं एकमेकांवर किती नितांत प्रेम करतायत। अरे पक्षी असून सुद्धा या दोघांचा एकमेकावर किती विश्वास आहे। अरे प्रेम असावं, नातं असावं तर असं असलं पाहिजे। मी कालही बोललो, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती। पती पत्नीवर एकमेकांवरती दोघांचा नितांत दृढ विश्वास पाहिजे। या कर्दमानं विचार केला, किती गोड हे जीवन आहे, किती सुंदर ही लाईफ आहे, हे संसार किती सुंदर आहे। आणि खरंच सज्जन हो, संसार फार सुंदर आहे, फक्त तो करता आला पाहिजे आणि तेवढा गोड झाला पाहिजे। संसारामध्ये आनंद जर घ्यायचा असेल तर फक्त दोन गोष्टी केल्या पाहिजेत। नवऱ्यानं बायकोला प्रेम द्यावं, नवऱ्याने बायकोला प्रेम द्यावं आणि बायकोने नवऱ्याचा आदर करावा। ज्या घरातली बाई सज्जन हो नवऱ्याचा आदर करते त्या घरामध्ये, आणि ज्या घरातला पुरुष पत्नीला आपल्या प्रेम देतो त्या घरामध्ये कधी विवाद, तंटा, भांडण कधी लागू शकत नाही। बायकोच्या हातात नवऱ्याचा आदर करायचा, कसा करायचा ते, त्या नवऱ्याची इज्जत, त्याचा मान, त्याचा सन्मान, त्याला दुसरं काही लागत नसतं। बायकोने चांगलं म्हणावं घरामध्ये। आणि ज्या घरामध्ये नवऱ्याची इज्जत केल्या जाते ना, तो माणूस सज्जन रस्त्यावर जरी निघाला ना तर तो शायनिंग मध्ये निघतो, नंबर 1 मध्ये। ज्या घरात
घरातली बायकोच ज्याला मानत नाही, लोक म्हणतात अरे तुझी बाई तुला नीट बोलत नाही ना, आमच्याकडून काय चांगलं बोलण्याची अपेक्षा करतो. बाईच्या हातात पुरुषाची इज्जत असते बघा. एकदा एक मोठा साहेब होता आणि त्या साहेबाकडे त्याचे मित्र आले भेटायला. दासभाऊ, प्यारेलालजी कुठे गेले? प्यारेलाल, हा हजीर हो. मोठा साहेब होता, क्लास 1 अधिकारी. त्याने मुद्दाम त्याच्या मित्राला इन्व्हाइट केलं भोजनासाठी. आपल्या खानदेशातलाच इकडचाच होता. याला खानदेश म्हणतात का वराड म्हणतात, काय म्हणतात? खानदेश. खानदेशातलाच होता तो क्लास 1 अधिकारी. म्हणला आमच्या खानदेशामध्ये मांडे प्रसिद्ध आहे, तुम्ही या सगळेजण. मित्रमंडळीला बोलवलं त्यांनी मांडे खाण्यासाठी. बायकोला सांगितलं माझे मित्र येणार आहेत, विशेष VIP गेस्ट आहेत, मस्त लवकर सकाळी उठ आणि सकाळी सकाळी लवकर उठून मांड्याची तयारी कर. बायको म्हणली चिंता करू नका, बायकोय मी तुमची. तुमची शायनिंग, तुमची शान, तुमचा मान सन्मान कसा कमी होऊ देईल म्हणे मी. बायको नवऱ्याला म्हणली. बायको लागली सकाळी कामाला. बायकोने इकडे तयारी करून ठेवली आहे. डाळ आणली हरभऱ्याची, गुळ आणला, डाळ शिजवली, डाळ गुळ एकत्रित केलं. तो नवरा आणि त्याचे मित्र समोर बैठकीमध्ये गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात त्या घरातल्या मालकीनीनं त्याच्या घरातल्या मुलाला त्यांच्या मुलाला बाहेर पाठवलं बापाकडं. पोरगं आलं आणि पोरगं म्हणलं पप्पा आईनं तुम्हाला आतमध्ये बोलवलंय पुरण वाटायला. क्लास 1 अधिकारी माणूस, नंबर 1चा, नंबर 1चे मित्र सगळे त्याचे क्लास 1 अधिकारी त्याच्या शेजारी बसलेले आहेत. पोरगं येते, पोरगं म्हणलं पप्पा आतमध्ये बोलवलंय पुरण वाटायला. एवढा चेहरा बारीक झाला त्याचा. तो गप्पा मारत होता. तो मित्राला सांगत होता अरे माझी बायको लय चांगली, नंबर 1 बायको आहे, नंबर 1 स्वयंपाक करून देईल, बघा तुम्ही खुश होणार आज आमच्याकडेचे खानदेशातले मांडे खाऊन. माझ्या बायकोचं तुम्ही वारंवार नाव घेणार. आणि माझी बायको, अरे माझी बायको म्हणजे माझी बायको आहे म्हणला, 1 नंबर बायको आहे, आपल्या बायकोसारखी बाईच नाही म्हणे जगामध्ये, इतकी सुंदर आहे. आपला एवढी इज्जत करते म्हणे, नंबर 1 इज्जत करते. अशा बायकोच्या गोडवा गात होता, बायकोचे कौतुक करत होता. आणि तेवढ्यात ते पोरगं आलं, म्हणला पुरण वाटायला बोलवलंय. मान जी खाली घातली त्या साहेबानं सजन, त्याला काय बोलावं कळनाच. 2 मिनिटं गेला आतमध्ये. आता किती बी साहेब असला, क्लास 1 जरी असला आणि कुणी जरी असला तरी बी आतून आवाज आला की जावंच लागते. दासभाऊ गेला आतमध्ये, सगळ्या मित्राला बसवलं आतमध्ये गेला. ऐका मी काय सांगतोय, बाईच्या हातात आहे नवऱ्याची इज्जत, नवऱ्याचा मान, नवऱ्याचा आदर, त्याचा सन्मान बाईच्या हातात आहे. आतमध्ये गेला. आता त्याची इज्जत गेली होती का राहिली होती? पुरण वाटायला बोललेलं म्हणलं गेली होती ना. हा, पण पुन्हा आतमध्ये गेला. एक छोटंसं असं पात्र घेतलं, पात्र. त्या पात्रामध्ये त्या बाईनं आधीच पुरण तयार केलेलं होतं आणि ते पुरण त्या पात्रामध्ये ठेवलं. आणि जसा नवरा आतमध्ये आला तसं ते पात्र, पुरणाचं पात्र नवऱ्याच्या हातात दिलं आणि ती म्हणले बाहेर घेऊन जा तुमच्या मित्राला, हे पुरण वाटा नेऊन. पुरण वाटायला बोलवलं म्हणजे असं वाटायला नाही, असं वाटायला. बायकोच्या हातात आहे नवऱ्याची इज्जत, तसं तिला बाकी काही लागत नाही बरं का पुरुष मंडळी. तिचं फक्त तोंड भरून कौतुक करा, बघा किती खुश होते. एखाद्या दिवशी तरी फक्त तिने केलेल्या स्वयंपाकाचं तोंड भरून कौतुक करून बघा, लय खुश होती बाई. हा, 2 जण मित्र होते. एक जण मित्र म्हणला यार एवढे दिवस झाले, 10-15 वर्ष झालेत लग्न होऊन, पण बायको नीट बोलतच नाही राव. म्हणला बायको नीट बोलतच नाही, मला कधी प्रेमानं बोलत नाही म्हणे बायको माझ्यासोबत. तो म्हणला येड्या, 15 वर्ष झाले लग्न करून आणि 15 वर्षात तुला एकदा बी बायको नीट बोलत नाही. अरे कशी बोलन? तू कधी तिला चांगलं म्हणतच नाहीस, कधी तिचं तू कौतुक करतच नाहीस, तर ती बायको तुला गोड कसं म्हणेन?
कसं बोलल तुला ती? म्हणला एक काम कर, आज घरी गेला ना, बायकोला स्वयंपाक करायला सांग, जे काही बायको बनवल ते जेवायला बसला की फक्त तिच्या स्वयंपाकाचं कौतुक कर, बघ तुला बायको कशी गोड बोलते. मग स्वयंपाक झाला, जेवायला बसला, बायकोने ताट आणलं, समोर मांडलं. ऐका, ताट समोर आल्याबरोबर पहिला घास घेतला. वा 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 वा, काय सुंदर भाजी झाली म्हणला आज, एक नंबर भाजी, वा वा भाजी, याला म्हणतात भाजी, नंबर एक भाजी, करावी तर तूच खावी तर मीच. वा, काय सुंदर भाजी आहे म्हणला, ही नंबर एक भाजी. भात, हा हा हा, काय सुंदर बासमती भात आहे म्हणला, फुक्कर मारली की उडून जाईल एक एक तांदूळ, इतका सुंदर भात, हलका, एकदम हलका. पोळी, आ हा हा, पोळी तर कागदासारखी, नंबर एक पोळी. काय पोळी आहे, नंबर एक पोळी केलीस म्हणला. सगळ्या स्वयंपाकाचं कौतुक करू लागला, एवढं कौतुक करू लागला जरा ओहरच झालं. मला काय कौतुक केलंय म्हणला, नंबर एक सगळा स्वयंपाक, एकच नंबर स्वयंपाक, वा वा, आजपर्यंत कधीच नव्हता एवढा सुंदर स्वयंपाक झाला, आज काय सुंदर स्वयंपाक केलास म्हणला. वा रे वा, नंबर एक. किती मार्क देऊ ते कळत नाही म्हणला, 100 पैकी 101 मार्क तुला या स्वयंपाकाला. हा कौतुक करत होता आणि बायकोचं टेन्शन वाढत होतं. बायको म्हणली बस करा, किती कौतुक करत राहणार म्हणली. 15 वर्ष झाले, 15 वर्षापासून स्वयंपाक करून खाऊ घालते स्वतःच्या हाताने, एक दिवस कौतुक नाही केलं, आणि आजच शेजारणीकडून स्वयंपाक करून आणला तर एवढं कौतुक सुरू झालं. राधे राधे. विनोदाचा भाग सोडा, माझ्याकडे लक्ष द्या. नवरा बायकोचं जीवन मी तुम्हाला सांगतोय, ऐका. तो कर्दम मनात विचार करू लागला, अरे काय सुंदर गोड जीवन आहे हे, संसाराचं जीवन. आणि खरंच सज्जन हो, संसार फार गोड आहे, प्रपंच फार आनंदाचा आहे. म्हणून तर ज्ञानोबाराय म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. हरी बोल. अवघाची संसार सुखाचा करीन. आनंदे बरीन तिने लोक, आनंदे बरीन तिने लोक, जाईन गे मायेत आपण, जाईन गे मायेत आपण पंढरपुरा. आनंद भरेन तिने लोक, आनंद भरेन तिने लोक, जाईल गे मायेत आपण, जाईल गे मायेत आपण, जाईल गे मायेत आपण पंढरपुरा. झाडाखाली बसलेला हा कर्दम त्या पक्ष्याचा संवाद ऐकताना म्हणू लागला की किती सुंदर हे जीवन आहे, हे जीवन सुंदर आहे, हे जीवन जीवन सुंदर आहे, जीवन हे जीवन, हे जीवन जीवन सुंदर आहे. ऐकाल सज्जन हो, जो महात्मा तपश्चर्या करीत होता कशासाठी, देवाच्या भेटीसाठी, पण त्यानं हे संसारिक असणाऱ्या 2 पक्षाचा संवाद ऐकला आणि त्या महात्म्याला वाटलं की माझ्या बी जीवनामध्ये अशी सुख दुःखामध्ये साथ देणारी, आयुष्यामध्ये एखादी आयुष्याची जोडीदारी मला बी मिळावी.
अशी आशा निर्माण झाली सज्जना हो. आणि त्यानंतर त्या कर्दमानं तपश्चर्या पुन्हा सुरू केली. पहिल्या वेळेला तपश्चर्या करत होता देवाच्या प्राप्तीसाठी, ऐका, आता पुन्हा डबल तपश्चर्याला बसला. कशासाठी? की चांगली बायको आपल्याला मिळावी म्हणून. ऐका, जगाच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे बघा, की कुणीतरी एखादा पुरुष आपल्याला चांगली बायको भेटावी म्हणून तो तप करतोय. एरवी आपण जर बघितलं तर सगळ्या मुली ज्या आहेत, माझ्या भारत देशातल्या सर्व मुली, 8 दिवसातून आठवड्यातून लग्नाला आलेली मुलगी कमीत कमी 4 उपवास करते. उपवास ती करते का? उपवास करते तिला हौस आहे म्हणून नाही करत ती. मुली उपवास लग्नाच्या अगोदर यासाठी करतात की त्यांना वाटतं, त्यांना ते संस्कार दिल्या जातात की तप केल्यानंतर शरीर जर तुम्ही कृश केलं, तपश्चर्या जर आपल्या जीवनात केली तर आपल्याला तुम्हाला चांगला पती मिळेल, हे शिकवल्या गेलेलं असतं. म्हणून मुली तप करतात, 4 उपवास करतात मुली. कशामुळे? व्यसनी नवरा मिळू नये म्हणून. तो दारुड्या नसावा, गांजा खस नसावा, सिगारेट ओढणारा नसावा, तांबाखू खाणारा नसावा, जुगार खेळणारा नसावा, पत्ते खेळणारा नसावा, निर्व्यसनी असावा, सुसंस्कारित असावा, चांगला घराण्यातला मिळावा, खानदानी तो असावा, असा पती मला मिळावा म्हणून ती मुलगी भगवान परमात्म्याला प्रार्थना करून 4 दिवस कमीत कमी आठवड्यातून 4 तरी उपवास करते. असं कधी झालं का की चांगली बायको मिळावी, निर्व्यसनी बायको मिळावी म्हणून एखाद्या शिरधान्यातल्या पोराने उपवास केलेत? कुणी एखादा मुलगा असा आहे का मला चांगली बायको मिळावी म्हणून उपवास करणारा? बायको मिळावी म्हणून उपवास करणारी भेटतील, पण चांगली निर्व्यसनी बायको भेटावी म्हणून उपवास करणारी पोरं नाहीत. आता बरेचसे आता जे आपण पाहतो ना, खाटूश्याम बाबाला जे दासभाऊ पोरं जातात ना, तरुण पोराचा जास्त भरणा आहे. तो याच्यासाठीच जास्त जातात की ते तर खाटूश्याम बाबाला गेलं की ते पोरग तिथून जाऊन आलं की त्याचं लग्न जुळतंच. उद्याच आता गाडी भरून जातात बघा तुमच्या गावातली बी. मुलांना, पुरुषाला तप करायची गरज नाही. मुलांना तप का करावं लागत नाही? त्या पोरांना माहिती आहे, आमच्या भारत देशातल्या, आमच्या महाराष्ट्रातल्या मुली सगळ्या सुसंस्कारितच मुली आहेत. सगळ्या त्या दारू पित नाहीत, त्या सिगारेट ओढत नाहीत, त्या तंबाखू खात नाहीत, त्या जुगार खेळत नाहीत, दारूच्या अड्ड्यावर त्या जात नाहीत. सगळे व्यसन जर कोण करीत असेल तर ते फक्त माणसं मुलंच करतात. तो ठेका फक्त इकडेच घेतलेला आहे व्यसन करण्याचा. शहरी भागामध्ये आजकाल काही मुली पण विकृतीकडे चाललेल्या आहेत. शिक्षणाच्या नावाखाली बरेचसे असे काही घटना दिसतात सज्जन हो. रस्त्याने चालता चालता सिगारेट ओढत ओढत मित्र असतात, 4-2 मित्र सोबत असतात, 2-3 मुली सोबत असतात, आणि रस्त्याने चालताना जवान पोरणपोरी संगच सिगारेट ओढत रस्त्याने चालतात, शहरामध्ये दिसतात. त्या मुली शहरामधल्या जन्माला आलेल्या नसतात, त्या खेड्यागावातल्याच पोरी असतात. पोरींनो, तुमचे मायबाप ज्या वेळेला तुम्हाला शिक्षणासाठी चांगल्या मोठ्या शहरामध्ये पाठवतात ना, त्यावेळेला घरातून बाहेर जात असताना बापाच्या अंगावर असलेली जी बनियान आहे ना, त्या बनियानला पडलेले जे छिद्र आहेत ना, फाटलेल्या बनियानचे जे छिद्र आहेत ना, त्या छिद्राकडे एकदा बघून जा. बापाच्या पायाचं दर्शन घेण्याच्या आधी बापाच्या अंगातल्या बनियानचं दर्शन घ्या आणि बापाच्या फाटलेल्या बुटाचं एकदा दर्शन घेऊन जा. आयुष्यात कधी तुम्हाला वाईट पाऊल पडणार नाही तुमचा. मायबाप दिवस रात्र कष्ट करतात, काबाड कष्ट करतात, दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस एक करतात. रात्र पाहत नाहीत, रात्री बेरात्री शेतामध्ये जाऊन शेतात पाणी भरतात. त्या बापाची एकच अपेक्षा असते की माझी मुलगी शिकून नंबर 1 झाली पाहिजे आणि माझं नाव, माझ्या गावाचं नाव, माझ्या देशाचं नाव माझ्या पोरीनं रोशन केलं पाहिजे.
तुम्हाला जेवढे पैसे लागतील सगळे पैसे ते मायबाप खेड्या गावामध्ये राहतील, लोकांच्या शेतामध्ये मोलमजुरी करून तुम्हाला एक एक रुपया ते पोहोचवतील. पण तो रुपया खर्च करत असताना त्या मायबापाच्या कष्टाकडे तुमचं लक्ष असू द्या. तुम्ही नाही क्लास 1 अधिकारी झालात पोरींनो तर नका होऊ हरकत नाही, पण कमीत कमी ज्या बापानं हाडाची काढ रक्ताचं पाणी करून, ज्या बापानं आयुष्यभर झिजून स्वतःचा देह झिजून तुम्हाला एक एक रुपया पुरवलाय, त्या बापाची जी ताडासारखी मान आहे ती ताडासारखी मान कधी शर्मेने खाली झुकली नाही पाहिजे. एवढं जरी पोरींनी केलं तरी मी म्हणेल सज्जन हो, त्या पोरीने बापाची मान कमाई केली आहे. आपल्या बापाला कधी मान खाली घालावी लागेल, सोयऱ्या धायऱ्यांच्या नजरेला नजर भिळवता येणार नाही, असं कधी चुकूनही पाऊल पडू देऊ नका. आज रस्त्यानं चालायला लागले तर डोमकावळे कमी नाहीत. नजरा ठेवू नयेत सज्जन हो. म्हणून आपलं आपण चापून चोपून चला. अंगावर पूर्ण कपडे भरून कपडे अंगावर घाला. जेवढं होईल तेवढं पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करू नका. हे सांगणं फक्त केवळ माझं मुलींनाच आहे असं नाही. मुलांनी सुद्धा रस्त्यानं चालत असताना छत्रपती शिवाजी महाराज, माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांची शिकवण, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा, हा महाराष्ट्र धर्मवीर संभाजी महाराजांचा आहे. ज्या छत्रपती शिवरायांनी सुभेदाराची सून बा इज्जत घरी नेऊन घातली साडी चोळी करून, त्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ही भावना पोरांनी कायमस्वरूपी अंतःकरणात ठेवा सज्जन हो. ज्या दिवशी रस्त्यानं चालत असताना समोरून एखादी मुलगी आली, त्या मुलीला पाहिल्यानंतर ही माझी बहीण आहे ही भावना ज्या दिवशी तरुण पोराच्या मनात निर्माण होईल ना, तिथून पुढे बलात्काराचे आणि भयानक आपल्या या डोंगराळीसारखे भयंकर दुष्कृत्य कधी होणार नाही सज्जन हो. कथा याच्यासाठीच ऐकायची, कथा याच्यासाठीच ऐकायची आहे. आज डोमकावळे रस्त्यावर बसलेले आहेत, निधर्मी लोक, विधर्मी लोक, दुसऱ्या धर्माचे लोक आपल्या हिंदू धर्माच्या पोरींना जाळ्यामध्ये अडकून, त्यांना फूस लावून, आमिष दाखवून धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करतात. लव जिहाद सारख्या भयंकर घटना आपल्याला बघायला भेटतात. म्हणून शाळेमध्ये शिकायला, शिक्षण घेण्यासाठी जर गेलात तर सावधानतेनं चला. मुलींना, बाप लोकांना विनंती, मुलींना शिक्षण थोडंसं कमी द्या, जरा कराट्याचं सुद्धा शिक्षण द्या पोरींना. स्वतःचं रक्षण त्या पोरींनी स्वतः करता आलं पाहिजे, याच्यासाठी त्यांना मजबूत बनवा, शक्तिवान बनवा त्यांना, मुलींना सुद्धा. एका बुक्कीत पोरीनं पोराचे दात पाडले पाहिजे, इतकं मजबूत बनवा. तिला निबळट बनवू नका, इकडं पाठवायचं नाही, तिकडं पाठवायचं नाही, असं करू नको, तसं करू नको. काळ आता इथून पुढचा भयंकर राहणार आहे. घराच्या बाहेर पडल्याशिवाय पर्याय राहणार नाही. मुलींना घराच्या बाहेर पडावंच लागणार आहे. पण मुलगी घराच्या बाहेर पडत असताना स्वतःच्या मनगटाच्या जीवावर, स्वतःच्या हिमतीच्या जीवावर घराच्या बाहेर गेली पाहिजे आणि सगळ्या बाहेरच्या परिस्थितीचा सामना करून ती मुलगी घरी आली पाहिजे. हे गोड संस्कार आज देणं गरजेचं आहे पोरींनो. आज माय बापाची फक्त माझं एवढंच सांगणं आहे तुम्हाला. मला जर तुम्ही माझ्या वयाचे असताल तर मला भाऊ समजा, माझ्यापेक्षा लहान असाल तर एक तुमचा काका समजा. पण माझं हे शब्द अगदी तळमळीचे शब्द अंतःकरणात कोरून ठेवा. ज्या वेळेला एखादी पोरगी पाऊल वाकडा टाकते ना, आज कित्येक घटना तुम्हाला बघायला मिळतील पेपरमध्ये, अशा घटना झळकतात सज्जना हो. त्या पोरीचं प्रेम एखाद्या पोरासोबत शाळेमध्ये कॉलेजमध्ये गेल्यावर पोरगी पोराच्या प्रेमामध्ये अडकून बसते आणि ती एवढ्या टोकाचं पाऊल घेते. ती पोरगी शेवटी तो बाप त्या पोरीचे पाय धरायला लागतो. तो बाप त्या पोरीला म्हणत असतो, पोरी अगं लेकरा, तळ हातावरच्या फोडासारखं तुला आजपर्यंत सांभाळलाय,
तुला जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे, तू सांग. अगं हे दिवस रात्र मी जे कष्ट करतो, काबाड कष्ट, फक्त याच्यासाठी करतो की मला सुद्धा अपेक्षा आहे की माझ्या लेकीचं लग्न धूमधडाक्यामध्ये लावायचं आहे. पण पोरी ऐक, तुझ्या आयुष्यात कधी कमी पडू देणार नाही. हे जे घेतलेलं पाऊल आहेस तू ते मागं घे. त्यावेळेला ती पोरगी म्हणत असते, बाबा तुम्ही माझ्यावर प्रेशर आणायचं नाही, तुम्ही माझ्यावर दबाव आणायचा नाही. मी निर्णय घेतलेला आहे माझा. आजपासून माझ्या आयुष्याचा जोडीदार तो आहे. मी जगेल तर त्याच्यासाठी, मरेल तरी त्याच्यासाठी. आजपासून माझ्यासाठी तुम्ही दोघं मायबाप मेलेले आहेत आणि तुमच्यासाठी मी आजपासून मेलेली आहे. अशा घटना आपल्याला बघायला भेटतात. आणि सज्जन हो, मायबापाने फोर्स केला की ते दोन्ही पोरगा पोरगी कुठेतरी आत्महत्येसारखे भयंकर पावलं उचलतात. लाईफ कडीला जात नाही अशी. माय बापाचे स्वप्न साकार झाले पाहिजे, एवढं चांगलं जीवन पोरींनो आपण जगलं पाहिजे. माझ्या महाराष्ट्रातल्या मुलींना हे सांगायची गरज नाही. हे संस्कार म्हणून तर बघा, कथेमध्ये सुद्धा मुलांचं आणि मुलींची संख्या जर पाहिली तर मुलांपेक्षा 3 पटीनं जास्त मुलींची संख्या आहे. बाप आपला हाडाची काड रक्ताचं पाणी करतो याची जाणीव आपल्या प्रत्येक मुलीनं आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. आणि म्हणून सज्जन हो ऐका, या कर्दमानं विचार केला, तपश्चर्या केली, मला माझ्या जीवनामध्ये चांगली बायको मिळावी म्हणून तप केलं. तपश्चर्येनंतर भगवान परमात्मा प्रसन्न झाले. कर्दमाला विचारलं, काय पाहिजे सांगा. बघा गंमत बघा सज्जन हो, अगोदर तप करत होता देवाच्या भेटीसाठी, नंतर या पक्षाचा संवाद ऐकला आणि लग्न करण्याची इच्छा झाली. आता बायको चांगली मिळावी म्हणून पुन्हा डबल तपश्चर्याला सुरुवात केली. पण दुसऱ्या वेळेला तपाला सुरुवात केली, तप अधिक झालं. त्याच्यामुळं मनात आलेली जी इच्छा होती लग्नाची ती निघून गेली. भगवान परमात्मा प्रगट झाले, म्हणले, बोल कर्दमा, मी काय देऊ तुम्हाला सांगा. कर्दम महाराज म्हणले, देवा, ज्याच्यासाठी तप केलं होतं ती मनातली लग्न करण्याची इच्छा आता निघून गेली. भगवान म्हणले, नाही कर्दमा, ज्याच्यासाठी तुम्ही तप केलंय आता ती इच्छा तुम्ही माग. लोक मला नाव ठेवतील की हा कसा भक्त जन वत्सल परमात्मा, भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारा देव आहे म्हणून लोक मला ओळखतात. आणि मी जर तुमच्या मनातली इच्छा नाही पूर्ण करू शकलो तर लोक मला नाव ठेवतील, तुम्ही मागून घ्या. म्हणले, देवा, एक सुंदर बायको मिळावी म्हणून तप केलं होतं. भगवान परमात्मा म्हणले, तुम्ही लग्न करा. कर्दम म्हणले, नको देवा, लग्न करायचं नाही. देवा, एकटंच बरं आहे. 24 घंट्यातून कमीत कमी 22 घंटे देवा तुमचं भजन मी करतो. लग्न केल्यानंतर मुश्किलने 3 घंटे सुद्धा कथेला येऊन बसायला टाइम भेटत नाही. लग्न झाल्यावर ही परिस्थिती आहे. कथेला यायचं म्हणलं तरीही एखाद्या दिवशी जर अर्धा घंटा कथा लेट झाली तर मनात विचार येतो, नको महाराज उशिरा कथा सोडतात, मग आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला कामाला जावं लागतंय म्हणून काही काही लोक घरी झोपतात. कशामुळे हे झालंय? पुढचं नियोजन लग्न केल्यामुळे झालं. कर्दम म्हणले, नको देवा, लग्न करायचं नाही मला. भगवान म्हणले, लग्न करावं लागेल तुम्हाला. भगवंतानं आग्रह केला. कर्दम महाराज लग्न करायला तयार झाले, पण एका अटीवर. कर्दम महाराज म्हणले, देवा, मी लग्न करतो, पण ऐका, माझ्या पोटी पहिला मुलगा जन्माला आल्याबरोबर मी सगळा संसार सोडून देईन, कमंडलू उचलल आणि जंगलामध्ये तपश्चर्याला निघून जाईल. कबूल आहे? म्हणले, कबूल आहे. आणि दुसरी गोष्ट, माझ्या पोटी जो मुलगा जन्माला येईल ना देवा, तो तुमच्यासारखा तो तेजस्वी असला पाहिजे, तपस्वी असला पाहिजे. भगवान म्हणले, तो माझ्यासारखा तेजस्वी असेल का नाही याची गॅरंटी मी नाही देऊ शकत, पण शब्द मी देतो की मी स्वतः कर्दमा तुझ्या पोटी पुत्र रूपानं जन्म घेतो. देवानं शब्द दिला. आणि मग भगवान परमात्म्याने स्वतः मनु राजाची 3 नंबरची मुलगी देव होती, तिचं लग्न भगवान परमात्म्याने या कर्दमासोबत लावलं. सज्जन, कर्दमाचं देव होतीचं लग्न लागलं. ऐका,
कर्दमानं त्या देवहूती नावाच्या आपल्या बायकोला बरोबर घेतलं आणि जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेला, एक झोपडी होती, त्या झोपडीच्या समोर नेऊन उभं केलं. बायकोनं विचारलं नवऱ्याला, मालक आपलं घर कुठे, आपल्याला राहायचं कुठं? कर्दम म्हणला, ही जी समोर झोपडी आहे ना, ती झोपडी तेच आपलं घर आहे जंगलामध्ये. त्या देवहूती मातेनं त्या झोपडीमध्ये आतमध्ये डोकावून पाहिलं तर त्या झोपडीमध्ये सगळे प्राणी त्याच्यात राहत होते. खेकडे त्याच्यातच होते, साप त्याच्यात, बेडूक त्याच्यात, उंदीर त्याच्यात, सगळे पक्ष्यांनी त्या झोपडीला घर केलेले होते. ती म्हणली, मालक याच्यात तर सगळे प्राणीच राहतात, आपण कुठं राहायचं, तुम्ही कुठे राहत होता? कर्दम म्हणला, त्या झोपडीमध्ये पाठीमागच्या बाजूला जी 2x2ची जागा साफ केलेली आहे त्या जागेत मी राहत होतो. मला या प्राण्यांचा, या पक्षाचा काही त्रास वाटत नव्हता म्हणून मी त्यांना हाकललं नाही. तुला जर वाटत असेल तर ही स्वतः शेणानं गाईच्या ही झोपडी तू साफ कर, हे सगळे बिळं याच्यातले बुजून टाक आणि या सगळे पक्षाचे खोपे काढून टाक. बायको घरात आल्याशिवाय घराला घर पण येत नाही सज्जन हो. 4 दिवस घरातली बाई जर माहेराला गेली तर बघा घर कसं होते, ओसाड पडते. भांडे कुठं पडलेले, सगळा कचरा कुठं पडलेला. आणि बाई म्हणजे घराची लक्ष्मी आहे, बाई म्हणजे घराचं सौंदर्य आहे. त्या देवहूती मातेनं ती झोपडी अगदी सुंदर केली सज्जन हो. होती झोपडीच, पण त्यांच्यासाठी ती महलापेक्षा कमी नव्हती. लक्ष द्या आता. या दोघांच्या संसाराला सुरुवात झाली. पहिला दिवस त्यांच्या दोघा संसाराचा आहे. त्या झोपडीच्या बाजूला एक तलाव होता, तळय. त्या तलावामध्ये जाऊन कर्दमानं स्नान केलं, आले माघारी. मांडे घालून बसले, भगवान परमात्म्याचं चिंतन करू लागले. चिंतनामध्ये एवढे एकरूप झाले आणि इतके एकरूप झाले तर त्यांना समाधी लागली. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 5 दिवस नाही, 1 महिना नाही, वर्ष नाही, 80,000 वर्ष समाधी लागली. किती? 80,000. त्या काळामध्ये माणसाला आयुष्य होतं 1,00,000 वर्ष. 80,000 वर्ष म्हणजे 80 वर्ष आपल्या मापात जर आपण बघितलं तर 80 वर्षाचे होईपर्यंत बाबा समाधीमध्ये. आणि लग्नाचा पहिलाच दिवस होता. कलियुगातली आजकालची बाई असती तर 8 दिवस वाट बघितली असती आणि 9व्या दिवशी पिशवी उचलली असती, माहेराला निघून गेली असती. बस म्हणली असती इथं तप करीत कवर बी, नवऱ्याला म्हणली असती. पण बाई खानदानी होती, बाई धर्मपत्नी होती. तिनं विचार केला, माझा पती जर तपश्चर्या करायला बसलाय तर त्याच्या धर्मामध्ये सहकार्य करणं हे माझं कर्तव्य आहे. आपल्या नवऱ्याला, माता माऊल्यांनो ऐका, आपल्या नवऱ्याच्या अंगाला वाळव्या लागू नयेत, मुंग्या लागू नये म्हणून त्या बाईनं रोज गरम पाणी करावं. एक कपडा घ्यावा, कपडा ओल्या कपड्यानं आपल्या नवऱ्याचं अंग तिनं रोज पुसून काढायचं. पण तिनं आपल्या नवऱ्याला कधी उठवलं नाही, तिने कधी तक्रार केली नाही. 80,000 वर्ष बिनबोभाट अगदी निस्वार्थी भावनेनं आपल्या नवऱ्याची सेवा करणारी जगातली पहिली स्त्री, तिचं नाव देवहूती माता आहे. आता ऐका, तपश्चर्या पूर्ण झाली. 80,000 वर्षानंतर बाबाचे डोळे उघडले. समोर डोळे उघडून पाहिलं तर म्हातारी बसली समोर. वय 80 वर्ष झाले ना, म्हातारी झाली ती सेवा करून करून. आणि डोळे उघडून पाहिल्यानंतर मग कर्दम महाराज म्हणतात, आपण कोण आहात? तुम्हाला मी कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय. त्याच्या स्वतःच्या बायकोला म्हणतो. बायको म्हणली, मालक मी तुमची अर्धांगिनी आहे. 80,000 वर्षापूर्वी तुमचा आणि माझा विवाह झाला होता. तुम्हाला भाव समाधी लागली होती. तुमच्या समाधीमध्ये विघ्न टाकू शकत नव्हते. तुमच्या साधनेमध्ये मी अडसर ठरू शकत नव्हते. म्हणून 80,000 वर्ष तुमची आज तरी समाधी मोडेल, उद्या तरी मोडेल, म्हणून 80,000 वर्षापासून मी वाट बघते तुमची. त्या कर्दमाच्या डोळ्याला पाणी आलं सज्जन. कर्दम महाराज म्हणले, अरे वा, बायको असावी तर अशी असली पाहिजे. आजकालच्या बायका सज्जन हो, नवऱ्याने एखाद्या महिन्याला पगार जर घरात नाही आणला तर भांडे आपटून आपटून अर्धे भांडे फोडून टाकतात. भाजीची टेस्ट बदलून जाते महिन्याचा पगार घरात नाही आला की. पैसा दिल्यावर नवऱ्यावर कुणी प्रेम करेल? माय मावल्यानो, आपल्या नवऱ्याच्या जीवनामध्ये जर संकट आलं ना तर त्या संकटाच्या काळामध्ये मी कालही बोलून गेलो, संकटाच्या काळात खऱ्या अर्थानं आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून जी उभी असते ना, तिचं नाव खरी धर्मपत्नी. ती खरी धर्मपत्नी आहे. कर्दमाला खरोखर आनंद वाटला. ऐका,
त्या कर्दमाने म्हाताऱ्या असणाऱ्या देवहूतीच्या हाताला धरलं. बाजूला जे तलाव होता त्या तलावामध्ये नेलं, कमरे एवढ्या पाण्यामध्ये नेलं आणि तिला सांगितलं या पाण्यात खाली डुबकी मार. दोघांनी पाण्यामध्ये डुबकी मारली आणि वरती आले. तपश्चर्येच्या जोरावर त्या कर्दमाने सज्जना हो दोघांचं बी शरीर बदलून टाकलं. कर्दम महाराज जवान झाले 21 वर्षाचे आणि 80 वर्षाची देव होती तिला 18 वर्षाचं बनवलं. दोघं जवान झाले आणि तपश्चर्येच्या जोरावर त्याच तलावाच्या किनाऱ्यावर भला मोठा एक महल तयार केला आणि तिथून पुढे त्या दोघांच्या संसाराला सुरुवात झाली. कर्दमानं देवाला वचन दिलं होतं पहिला मुलगा झाल्याबरोबर वनात निघून जाईल. पहिला मुलगा नाही झाला, झाली मुलगी. दुसरी मुलगी झाली, तिसरी मुलगी झाली, 9 मुली झाल्या, 9 मुली. पण कर्दमन देव होती हॉस्पिटलमध्ये तपासायला नाही गेले मुलगा आहे का मुलगी नाही. 9 मुली झाल्या आणि 10व्या नंबरला शेवटी मुलगा झाला. भगवान परमात्म्याने त्यांच्या पोटी अवतार धारण केला. त्या अवताराचं नाव आहे कपिल भगवान. बोलिये कपिल भगवान की जय. कपिल भगवंताचा जन्म झाला सज्जना हो. ऐका लक्ष द्या. ठरलं होतं ना मुलाचा जन्म झाला की कमंडल उचलून जंगलात निघून जाणार. बाप जंगलामध्ये निघून गेला. कोण? कर्दम ऋषी. त्या देवहूती मातेनं या बाळाचा सांभाळ केला. तिला माहिती होतं माझ्या पोटी जो मुलगा जन्माला आलाय तो सामान्य नाही, तो भगवंताचा अवतार आहे. त्या देवहूती मातेनं सज्जना हो एक दिवस तो जसा जसा मुलगा मोठा झाला स्वतःच्या बळावर त्या आईनं सज्जना हो 9 मुलीचे लग्न लावून दिले. 10वा जो मुलगा होता एक दिवस त्या कपिल भगवंताला सुंदर आसनावर बसवलं. 9 मुलींना 9 जावयाला बोलवलं. घरामध्ये सत्संगाचं आयोजन केलं. स्वतः समोर ऐकायला बसली. आई पोराला वर बसवलं मुलाला स्वतःच्या. आणि कपिल भगवंताला तिने विनंती केली की आम्हाला ज्ञान सांगा. कपिल भगवंताने सांख्यशास्त्राचा उपदेश आपल्या आईला केला. आईला ज्ञान प्राप्त झालं सज्जना होत. एक दिवस ती आई नदीला स्नानाला गेली. सिद्धिदा नावाच्या नदीमध्ये स्नान करता करता तिने आपलं शरीर त्या नदीच्या स्वरूपामध्ये विलीन करून टाकलं. आई निघून गेल्यानंतर आता माझं बी तर काही काम राहिलं नाही असं समजून कपिल भगवंताने सरळ कलकत्ता हे शहर गाठलं. कपिल भगवान कलकत्त्यापासून पुढे जो समुद्र आहे पश्चिम बंगालचा समुद्र, त्या पश्चिम बंगालच्या समुद्राच्या काठावर गेले आणि कपिल भगवंताने आपलं अवतार कार्य पूर्ण केलं. आजही माणसं महिला मंडळी असतील पुरुष मंडळी आपण गंगासागरला ज्या वेळेला जातो त्याला गंगासागर आपण म्हणतो. ज्या ठिकाणी गंगा सागरात जाऊन मिसळत असते त्याला गंगासागर म्हणतात. त्याच ठिकाणी जर तुम्ही कधी गेला असाल तर तिथं कपिल भगवंताचं मंदिर आहे. कोण कोण गेलं होतं हात वर करा. कपिल भगवंताचं दर्शन फक्त 7-8 माणसं. अरे बाबांनो किती दिवस संपत्ती कमवत बसणार आहे. शिरधाने गाव सोडा आणि दुनिया बघा. दुनिया फार चांगली आहे. कधीतरी जरा वेळ काढा स्वतःसाठी. श्वास बंद झाला की सगळं इथं सोडून जावं लागणार आहे. म्हणून याची जरा कल्पना ठेवा. जे 4 धाम आहेत त्या 4ही धामाच्या यात्रा करा. पैशाचे गठुडे किती बी बांधून ठेवले तर सगळे गठुडे इथंच राहणार आहेत. मुलं काय पुतळे बांधणार नाहीत आपले. आजपर्यंत किती पोरांनी मायबापाचे पुतळे बांधले म्हणून तुमचे बांधणार आहेत ते. खिशात पैसा जोपर्यंत आहे, हातपाय मजबूत आहेत, शरीर धडधाकट आहे तोपर्यंत फक्त देवधर्म करत फिरा. जोपर्यंत सगळं आहे तोपर्यंतच करा. वेळ निघून गेल्यानंतर मग काय उपयोग होणार आहे. गुडघे जाम होऊन जातात. कित्येक लोक आमच्याकडे येतात महाराज आम्हाला गुडघ्याच्या गोळ्या द्या. गेले गुडघे कामातून, कंबर गेली कामातून. वेळ निघून गेल्यानंतर उपयोग होणार नाही. ऐका मी हे सगळं कशासाठी सांगितलं. देवहूती मातेचं चरित्र आणि आता या 3 मुलीचं चरित्र सूतजी महाराजांनी शौनकादिकांना, सुखदेव भगवंताने राजा परीक्षितीला गंगेच्या काठा